नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. सो लेट अस स्टार्ट आवर फर्स्ट लेसन, बेसिक concepts in geometry. First of all, we now learn some basic concepts in geometry. So first basic concept is point. So what is point? Point is shown by a tiny dot or teeny dot. एका छोटासा डॉट काढला की आपल्याला काय मिळतो? पॉईंट असं मिळतो. बघा, पेनाचं टोक नुसतं टेकवलं आपण पेजवरती तरीसुद्धा आपल्याला पॉईंट मिळतो, किंवा पेन्सिलचं टोक टेकवलं तरी मिळेल, किंवा कंपासचं टोक जरी आपण टेकवलं खाली थोडंसं प्रेस केलं तरी आपल्याला एक पॉईंट मिळतो. जो डॉट मिळतो दॅट इज द पॉईंट इन जॉमेट्री. वी कॅन यूज ए पेन और शार्प पेन्सिल टू मेक द डॉट. द डॉट्स in the rangoli are the symbol for points. A point can be given a name, capital letters or the alphabets are used to name a point. बघा, हे कॅपिटल लेटर्सचा यूज केला जातो पॉईंट शो करण्यासाठी. ओके, द पॉईंट्स पी, पॉईंट ए, पॉईंट टी. आपण याच्या नोट्स पण तयार करणार आहोत. बघा, पहिला भाग आपण बघतोय पॉईंट्स. अशा प्रकारे लिहितो आपण. डॉट काढलाय बघा, त्याला नाव दिलंय ए, कॅपिटल ए, पॉईंट ए असं आपण म्हणणार आहोत. आणि पॉईंट इज शोन बाय ए टायनी डॉट. कॅपिटल लेटर ऑफ द अल्फाबेट आर यूज टू नेम अ पॉईंट. कॅपिटल लेटर्स यूज करायचे ए टू झेड पर्यंत. ओके, देन सेकंड कन्सेप्ट बघायचा आपल्याला, लाईन सेगमेंट अँड लाईन. आपण सेकंड कन्सेप्ट हा लाईन आणि लाईन सेगमेंटच्या संदर्भातला समजून घेणार आहोत. बघा, take 2 points A and B on a sheet of paper and join them using a ruler. We get the straight line. बघा, 2 पॉईंट्स आपण घेतले आणि ते जर जॉईन केले तर आपल्याला काय मिळते? लाईन मिळते. बरोबर, त्याला आपण ए आणि बी नावं दिलेत. कॅन वी एक्सटेंड दिस लाईन फर्दर ऑन द साइड्स ऑफ पॉईंट बी, ऑन द साइड ऑफ पॉईंट ए? हाऊ फार कॅन वी एक्सटेंड इट? बघा, इथे दाखवले आपल्याला 2 पॉईंट्स जे घेतलेत तर आपण ती वाढवत जाऊ शकतो ना, लाईन वाढवत जाऊ शकतो पेपरवरची. पण ती कुठपर्यंत वाढवत जाऊ शकतो आपण? तर फक्त पेपरच्या शेवटपर्यंत वाढवता येईल आपल्याला. बरोबर, पण समजा पेपरच आणखीन वाढवला तर आणखीन पुढे जाता येईल. बरोबर की नाही? सो याचाच अर्थ काय होतो बघा, ही जी लाईन असते ना, तर लाईन वी कॅन एक्सटेंड द लाईन इन बोथ डिरेक्शन्स. आपण जी लाईन म्हणतो ती लाईन आपण दोनही डिरेक्शनला एक्सटेंड करू शकतो, वाढवू शकतो. ओके, इफ द पेपर इज व्हेरी बिग द लाईन कॅन बी व्हेरी बिग टू. लाईनसुद्धा आपल्याला खूप मोठी काढता येऊ शकते जर पेपर मोठा असेल तर. हाऊ लॉंग वुड द लाईन बी अ प्लेइंग फील्ड? हां, बघा, प्लेइंग फील्ड म्हणजे आपण जे खेळायचं ग्राउंड असतं की नाही, त्याच्यावरची लाईन काय होईल? जेवढं ग्राउंड आहे तेवढी लाईन आपल्याला ड्रॉ करता येईल मोठ्यात मोठी. बरोबर की नाही? आता महत्त्वाची गोष्ट बघा, ही बघा, इथे लाईन ए बी काढले बघा. हां, इथे आता ॲरो काढलेत बघा. हे 2 दिसत आहेत तुम्हाला? बाण म्हणतो आपण ज्याला. तर हे बाण दाखवले जातात कारण लाईन कशी असते, दोन्ही साईडने एक्सटेंड करता येते, म्हणून हे ॲरो यूज केले जातात. हे लक्षात ठेवा. ठीक आहे. सो याला म्हणायचं लाईन ए बी. बघा, लेट अस इमॅजिन दॅट वी कॅन एक्सटेंड धिस लाईन फॉर एव्हर विदाउट एनी लिमिट्स ऑन बोथ साइड्स. टू शो दिस एक्सटेंडेड लाईन ऑन अ पेपर वी यूज ॲरोहेड्स. बघा, ॲरोहेड्स वापरले जातात ऑन बोथ एंड्स ऑफ द लाईन दाखवण्यासाठी. इन मॅथमॅटिक्स वेन वी से लाईन वी मीन स्ट्रेट लाईन. जेव्हा आपण लाईन म्हणणार आहोत मॅथमॅटिक्समध्ये तेव्हा ती काय असणार आहे? स्ट्रेट लाईनच असणार आहे. द फर्स्ट लाईन दॅट वी ड्रॉ वॉज ओनली फ्रॉम पॉईंट ए टू बी. इट वॉज अ पीस ऑर सेगमेंट. बघा, इथे जी आपण काढली आहे ना लाईन, ती कशी आहे? ॲरो काढलेत म्हणजे ही लाईन ए बी झाली. पण जी आधी आपण काढली होती, अगोदरच्या भागामध्ये आपण जी लाईन काढली होती ती मात्र हे 2 पॉईंट्स फक्त आपण घेतले होते आणि त्यांच्यामधली ते 2 पॉईंट जॉईन करणारी लाईन काढली होती. इथे कुठेही ॲरो नाही काढलेत. बरोबर, मग ही जी लाईन आहे ना, याला म्हणायचं लाईन सेगमेंट किंवा नुसतं सेगमेंट असं म्हणायचं. हां, लक्षात ठेवा, हे काय आहे? हे सेगमेंट ए बी आहे. आणि ही जी आहे ना, ही जी काढली ती लाईन ए बी आहे, कारण इथे ॲरो काढलेत. मग अशा इथे ॲरो काढले नव्हते. ओके, हा भाग आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. बघा पुढे, it was a piece or a segment of the longer line. A line segment has 2 points showing its limit. They are called end points. त्यांना end points असं म्हणतात. बघा, हे जे आपण काढलेत ना, हे ए आणि बी, हे इथे संपले ना ही सेगमेंट, याच्या पुढे नाही वाढणार आहे कारण ॲरो नाही दाखवलेत, म्हणून याला काय म्हणायचं? सेगमेंट ए बी म्हणायचं. आणि हे जे ए आणि बी जे आहेत ना, सो दीज पॉईंट्स आर कॉल्ड दीज ए अँड बी आर द एंड पॉईंट्स ऑफ सेगमेंट ए बी. हां, पुढे जाऊया. बघा, आता पुढचा भाग आपण समजून घेऊया. वी राईट लाईन सेगमेंट ए बी ॲज सेगमेंट सेग ए बी इन शॉर्ट असं लिहितात. सेगमेंट ए बी जे आहे ना, ते सेग ए बी असं शॉर्टमध्ये लिहायचं आहे. अँड ए अँड बी आर इट्स एंड पॉईंट्स.
अ लाईन इज नेम युझिंग अ स्मॉल लेटर और बाय युझिंग एनी 2 पॉईंट्स ऑन द लाईन. बघा आता ही लाईन इथे नवीन एक काढली बघा, ह्याला आपण नाव ह्याला आपण काय म्हणू शकतो, दिस इज लाईन पी क्यू. किंवा इथे एक स्मॉल लेटर एल काढले बघा, तर असं स्मॉल लेटर एल काढून पण आपण असं म्हणू शकतो, दिस इज लाईन एल और दिस इज लाईन पी क्यू और दिस इज लाईन क्यू पी. उलटं पण चालणार आहे, हा रिव्हर्स ऑर्डरने पण जाणार आहे. लाईन पी क्यू पण म्हणता येईल, लाईन क्यू पी पण म्हणता येईल. ओके, सो इट्स नेम कॅन बी ऑल्सो रिटन ॲज लाईन पी क्यू और लाईन क्यू पी. ठीक आहे, बघूया आणखीन डिटेल्स, काही गोष्टी याच्यातल्या माहिती करून घेऊया आपण. बघा लाईन, सो इथे मी ड्रॉ केले बघा, दिस इज लाईन ए बी, किंवा आपण लाईन एल म्हणू शकतो, किंवा लाईन बी ए असं सुद्धा म्हणू शकतो. वी कॅन एक्सटेंड द लाईन इन बोथ डिरेक्शन, दोन्ही साईडला आपण लाईन एक्सटेंड करू शकतो. पुढे थर्ड कन्सेप्ट आहे लाईन सेगमेंट, किंवा ज्याला आपण सेगमेंट असं म्हणणार आहोत. आत्ताच आपण डिस्कस केलं बघा, इथे हे जे ड्रॉ केले ना फिगर, दॅट इज द फिगर ऑफ सेगमेंट. मग आपण म्हणताना कसं म्हणणार आहोत, सेगमेंट ए बी किंवा सेगमेंट बी ए. इथे पण रिव्हर्स ऑर्डर नाव घेतलं तरी चालणार आहे, सेगमेंट ए बी म्हणा, सेगमेंट बी ए म्हणा, नो प्रॉब्लेम. लिहिताना मात्र आपण हे सेगमेंट लिहिताना SEG एवढंच लिहिणार आहोत, सेग ए बी, पण म्हणताना मात्र सेगमेंट ए बी असंच म्हणायचं. लिहिताना SEG लिहा, पण म्हणताना मात्र सेगमेंट ए बी असंच म्हणायचं, किंवा सेगमेंट बी ए असं म्हणायचं. ओके, सो हिअर ए अँड बी आर एंड पॉईंट्स. बघा हे ए आणि बी काय आहेत, एंड पॉईंट्स आहेत. हा सेगमेंटला एंड पॉईंट्स असतात, लाईनला एंड पॉईंट्स नाहीत. हे ए आणि बी हे एंड पॉईंट्स नाही आहेत लाईनचे. हां, फक्त ही लाईन कोणती आहे हे दाखवण्यासाठी म्हणून आपण ए आणि बी असं नावं दिलेत, म्हणून आपण त्याला लाईन ए बी असं म्हणतो. हां, लक्षात घ्या. इथे मात्र हे सेगमेंट आहे, तुकडा आहे लाईनचा. सो ए अँड बी आर एंड पॉईंट्स ऑफ सेगमेंट ए बी. ओके, सेगमेंट इज अ पार्ट ऑफ अ लाईन. बघा एखाद्या लाईनचा पार्ट असणार आहे, तुकडा, नावातच आहे बघा सेगमेंट. सेगमेंट म्हणजे तुकडा. सो सेगमेंट इज द पार्ट ऑफ द लाईन. ओके, चला पुढचा कन्सेप्ट आपण समजावून घेऊया. बघा पुढचा कन्सेप्ट आहे रेज, ज्याला आपण मराठीमध्ये किरण असं म्हणतो. तुम्हाला आठवत असेल बघा, रे. हां, बघा मग आता हा रे कुठून निघतो, तर आपण बऱ्याचदा शिकलोय बघा आत्तापर्यंत की सूर्यापासून किरणं निघतात, सूर्याची किरणं, प्रकाश किरणं. सो दॅट इज रे. किंवा एखादी आपण काळोखामध्ये जर आपण टॉर्च धरली, तर टॉर्चचा जो प्रकाश असतो की नाही, तर तो प्रकाश आपल्याला दिसतो बघा रेजसारखा. हां, प्रकाश टॉर्चपासून निघाला आहे आणि पुढे जात चालला आहे असं आपल्याला दिसतं. त्या धुळीचे कण जे असतात त्याच्यावरती प्रकाश किरणं पडल्यामुळे आपल्याला ते लक्षात येतं. ओके, सो रेचा कन्सेप्ट आपल्याला तिथे समजू शकतो. समजून घेऊया पुढच्या गोष्टी. बघा, लुक ॲट द पिक्चर, व्हॉट डू यू सी, ते आता आपण डिस्कस केलं. रेज स्टार्टिंग फ्रॉम द सन गो फॉरवर्ड इन ऑल डिरेक्शन. सूर्यापासून सुरुवात होते आणि पुढे जातात. बरोबर, इथे टॉर्चपाशी सुरू होतात आणि पुढे होतात. लाईट रेज फ्रॉम द टॉर्च ऑल्सो स्टार्ट्स फ्रॉम ए पॉईंट अँड गो फॉरवर्ड कंटिन्युअसली इन वन डिरेक्शन. सो रेज काय आहेत बघा, रेज कुठेतरी स्टार्ट होतात. लाईन स्टार्ट होते का, नाही, लाईन दोन्ही साईडला जात राहते, पुढे 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 पुढे. पण रेज मात्र एका पॉईंटला स्टार्ट होऊन एका दुसऱ्या साईडला जात राहतात, दुसऱ्या डिरेक्शनमध्ये. ओके, सो काय म्हटलंय बघा, रे इज अ पार्ट ऑफ अ लाईन. हां, रे सुद्धा काय आहे, लाईनचा पार्ट आहे. इट स्टार्ट ॲट वन पॉईंट अँड गोज फॉरवर्ड कंटिन्युअसली इन द सेम डिरेक्शन. बघा एका पॉईंटला स्टार्ट होतो आणि दुसऱ्या साईडला कंटिन्युअस जात राहतो. पुढे द स्टार्टिंग पॉईंट ऑफ अ रे इज कॉल्ड इट्स ओरिजिन. स्टार्टिंग पॉईंट जो आहे त्याला काय म्हणायचं, ओरिजिन. आता इथे पी क्यू हा रे दाखवला आहे बघा. सो इन रे पी क्यू पॉईंट पी इज द ओरिजिन अँड दॅट रे इज गोईंग कंटिन्युअसली इन द डिरेक्शन ऑफ क्यू. क्यूच्या डिरेक्शनमध्ये तो जात राहतो पुढे पुढे. हिअर पी इज द ओरिजिन अँड arrowhead इज ड्रॉन टू शो दॅट द रे इज इन्फायनाईट इन द डिरेक्शन ऑफ क्यू. ओके, द फिगर कॅन बी रीड ॲज रे पी क्यू. याला आपण रे पी क्यू असं म्हणणार आहोत. रे क्यू पी जर म्हटलं तर ते चूक असणार आहे, लक्षात घ्या. त्यामुळे लक्षात घ्यायचं आपल्याला की रेचं नाव लिहिताना आपल्याला एकाच एकाचपर्यंत लिहिता येतं, रे पी क्यूच. रे क्यू पी लिहू शकत नाही. बघा इथे लिहिलंय सुद्धा, द रे पी क्यू इज नॉट रीड ॲज रे क्यू पी. द रे पी क्यू इज नॉट रीड ॲज रे क्यू पी. तो पी क्यूच लिहायला लागेल आपल्याला, क्यू पी लिहून चालणार नाही. ओके, बघूया आपण आणखीन काही थोड्याशा गोष्टी. बघा रे, इथे दोन फिगर्स काढल्यात बघा. हा जो फर्स्ट फिगर आहे ना, दॅट इज रे पी क्यू. बघा लिहिलंय मी, रे पी क्यू. कुठून स्टार्ट झाला आहे, पी पासून जातोय कुठे, क्यूकडे, म्हणून रे पी क्यू. आता दुसरा जो आहे ना, त्याला मात्र आपण नाव काय दिलंय बघा, रे क्यू पी असं म्हटलंय, कारण तो स्टार्ट कुठे झाला आहे, इट स्टार्ट ॲट क्यू अँड गोज कंटिन्युअसली इन द डिरेक्शन ऑफ पी. सो दिस इज रे क्यू पी. पुढे बघा, रे इज अ पार्ट ऑफ अ लाईन.
देन द रे इज स्टार्ट ॲट वन पॉईंट अँड गोज फॉरवर्ड कंटिन्युअसली इन द सेम डिरेक्शन. हे आपण मगाशी बघितलं होतं. द स्टार्टिंग पॉईंट ऑफ रे इज कॉल्ड इट्स ओरिजिन. आता इथे काय म्हणणार बघा, पीला स्टार्ट झाला आहे, सो पी इज द ओरिजिन ऑफ रे पी क्यू अँड हिअर क्यू इज द ओरिजिन ऑफ रे क्यू पी. नेक्स्ट वन बघा, द रे पी क्यू इज नॉट रीड ॲज अ रे क्यू पी अँड वी कॅन एक्सटेंड द रे इन वन डिरेक्शन ओनली. आपण रे हा जो आहे तो एकाच डिरेक्शनमध्ये एक्सटेंड करू शकतो, वाढवू शकतो. आपण बघितलं होतं लाईन ही दोन डिरेक्शनमध्ये, बोथ डिरेक्शन, इकडे पण आणि इकडे पण, दोन्हीकडे आपण लाईन एक्सटेंड करू शकतो, पण रे मात्र एकाच डिरेक्शनमध्ये एक्सटेंड करता येतो. ठीक आहे, चला आता आपण पुढचा कन्सेप्ट समजून घेऊया. पुढचा कन्सेप्ट आहे बघा प्लेन. हां, प्लेन, ज्याला मराठीमध्ये प्रतल असं म्हटलं जातं. तर ते प्लेन म्हणजे काय ते आपण समजून घेऊया. बघा, लुक ॲट द पिक्चर, व्हॉट काइंड ऑफ सरफेस डू यू सी. बघा आता इथे 3 प्रकारचे पिक्चर्स आहेत. आता हे टेबल आहे, बरोबर. टेबलचा हा जो वरचा पृष्ठभाग आहे तो सरळ आहे बघा, सपाट आहे, प्लेन आहे. हां, हा ब्लॅकबोर्ड आहे, त्याचा पण पृष्ठभाग कसा आहे बघा, सपाट आहे. पण हा इथे सिलेंडर दिला आहे, LPG गॅस सिलेंडर. हा सिलेंडरचा पृष्ठभाग कसा आहे बघा, हा गोल नाही, हा कर्व आहे ना, सर्क्युलर आहे, किंवा याला आपण मराठीमध्ये वक्रकार आहे म्हणतो. तो वक्राकार आहे बघा, हा प्लेन नाही आहे, बरोबर. बघा, द सरफेस इन द फर्स्ट 2 पिक्चर्स आर फ्लॅट. दीज 2 सरफेसेस आर फ्लॅट. ईच फ्लॅट सरफेस इज पार्ट ऑफ अ इन्फायनाईट सरफेस. आता हा एक मोठ्या एका पृष्ठभागाचा हा एक पार्ट असणार आहे, हा फळासुद्धा. म्हणून बघा पुढे काय म्हटलं, इन मॅथमॅटिक्स अ फ्लॅट सरफेस इज कॉल्ड अ प्लेन. मॅथमॅटिक्समध्ये फ्लॅट सरफेसला काय म्हणतात, प्लेन असं म्हणतात. ठीक आहे, आणि तो जो काही फ्लॅट सरफेस आहे ना, तो एक मोठ्या प्लेनचा भाग असणार. जशी आपली भिंत असेल, भिंत कशी आहे बघा, फ्लॅट आहे, पण ते प्लेन आहे का, नाही, तर तो प्लेनचा एक पार्ट आहे थोडासा. आणि कारण जसं लाईन आपण पुस्तकावरती, वहीवरती काढतो, तो एक पार्ट असतो छोटासा, बरोबर ना, आपण वाढवत जाऊ शकतो. तसं प्लेनसुद्धा सगळ्या डिरेक्शननी वाढवत जाऊ शकतो. त्याला असा फिक्स असा एक आकार नाही आहे. फक्त मॅथमॅटिक्समध्ये दाखवताना मात्र एक हे काढला जातो, क्वाड्रिलॅटरल, एक चौकोन काढला जातो आणि त्याच्या सहाय्याने तो प्लेन आहे ते दाखवलं जातं. बघा, द नेम ऑफ द प्लेन इन द पिक्चर इज H. कॅपिटल लेटरने दाखवलं जातं नेम. इवन दो वी ड्रॉ अ सर्टेबली स्मॉल फिगर ऑफ द प्लेन, इट ॲक्च्युअली एक्सटेंड्स इन्फायनाइटली ऑफ ऑल डिरेक्शन. सगळ्या डिरेक्शन्समध्ये प्लेन हे वाढवता येतो. Arrows are drawn to show that the plane extends infinitely in all direction. However, these arrows are often omitted for the sake of convenience. आता हे ॲरो जनरली इथे दाखवलेत, पण प्रत्यक्ष आपण हे असे ॲरो वगैरे काढत नाही प्लेन दाखवताना. ठीक आहे, आणखीन काही गोष्टी बघूया, परत एकदा आपण समजावून घेऊया. बघा, प्लेन, तर अशा प्रकारे क्वाड्रिलॅटरल यूज करून आपण प्लेन दाखवू शकतो. दिस इज प्लेन H. इन मॅथमॅटिक्स अ फ्लॅट सरफेस इज कॉल्ड अ प्लेन अँड द प्लेन एक्सटेंड इन्फायनाइटली इन ऑल डिरेक्शन. सगळ्या बाजूनी प्लेन हे वाढवता येतं. ठीक आहे, देन पुढचा कन्सेप्ट आपल्याला समजून घ्यायचा आहे पॅरलल लाईन्स, जो आपण 5th स्टँडर्डमध्ये पण बघितला आहे. आपल्या वहीवरती असलेल्या ज्या लाईन्स असतात त्या पॅरलल असतात, बरोबर ना, ती दाखवल्यात सुद्धा बघा बाजूला पिक्चरमध्ये. लुक ॲट दिस पेज फ्रॉम अ नोटबुक. इज दिस पेज अ पार्ट ऑफ अ प्लेन? We extend the line, yes, this page is a part of a plane, right? We extend the lines that run slideway on the page. Will they meet each other somewhere? है ना, मिळतात का कुठे बघा ह्या लाईन्स? पुढे जर वाढवत गेलो तर नाही मिळणार, कुठेच मिळणार नाहीत. इव्हन आपल्या खिडक्यांचे गज बघा असतात, तर ते सुद्धा पॅरलल असतात जनरली, है की नाही. आणि ते जर आपण वाढवत नेले कुठे असेल तर ते एकमेकांना चिकटतील का? नाही चिकटत. इव्हन तुम्ही ज्या हे बघता, आपल्या इलेक्ट्रिसिटीच्या वायर्स असतात बघा पोलवरच्या, तर त्या जात असतात, तर त्या कुठे एकमेकाला चिकटतात का? नाही, तर त्या पॅरलल जात असतात, बरोबर ना, पॅरलल डिरेक्शनमध्ये जात असतात. सो त्यांना म्हणायचं पॅरलल लाईन्स. ओके, सो ही डेफिनेशन दिली बघा. लाईन्स विच ला इन द सेम प्लेन बट डू नॉट इंटरसेक्ट आर सेड टू बी पॅरलल टू इच अदर. एकाच प्लेनमध्ये असलेल्या लाईन्स परंतु एकमेकाला इंटरसेक्ट न करणाऱ्या लाईन्सला काय म्हटलं जातं? पॅरलल लाईन्स असं म्हटलं जातं. बघूया परत एकदा थोड्याशा काही गोष्टी महत्त्वाच्या. बघा, पॅरलल लाईन्स आपण या पद्धतीने काढू शकतो. वहीवरती पॅरलल लाईन्स आहेत, त्याच लाईन्सचा यूज करून. फर्स्ट वन इज लाईन L, सेकंड वन इज लाईन M. स्मॉल लेटर्सची नावं दिलीत आपण, ॲरोज काढलेत, तर हे आहेत, ह्या 2 पॅरलल लाईन्स आहेत एकमेकाला. ओके, लाईन्स विच ला इन द सेम प्लेन बट डज नॉट इंटरसेक्ट आर सेड टू बी पॅरलल टू इच अदर. एकाच प्लेनमध्ये असणाऱ्या परंतु एकमेकाला इंटरसेक्ट न करणाऱ्या लाईन्सला काय म्हटलं जातं? पॅरलल लाईन्स म्हटलं जातं. ओके, सो हे बेसिक कन्सेप्ट्स जॉमेट्रीमधले आपण आता समजावून घेतले.